उपमेय असूनही हे उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा डॅश 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 हा अलंकार होतो. ठीक आहे. श्लेष, अपनहोती, यमक, दृष्टांत. मित्रांनो, याचं उत्तर असेल नंबर 2, अपनहोती अलंकार. बघा, उपमेय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ज्याची तुलना केली जाते ते उपमेय असते, ज्याच्या सोबत तुलना केली जाते ते उपमान असते. मग ज्या ठिकाणी उपमेयाला कमी लेखलं जाते, उपमेयाला लपवलं जाते आणि उपमेयाच्या जागी उपमान आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं असते, तेथे अपनहोती अलंकार होतो. अपनहोती या शब्दाचा अर्थच आहे लपविणे. ठीक आहे. मग इथे काय केलं जाते? उपमेय असूनही उपमेय नाही, म्हणजे त्याला लपवलं जातं उपमेयाला आणि उपमेयाच्या जागी उपमान आहे असं सांगितलं जाते, तेव्हा कोणता अलंकार होतो? अपनहोती. उदाहरणार्थ, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. हे डोळे नाहीत, उमललेल्या कमळाच्या फुलाच्या पाकळ्या आहेत. ठीक. कुंतल कसले, हे बंध रेशमांचे. छे, हे केस नाहीत, हे काय आहेत? रेशमांचे बंध आहेत. म्हणजे केस उपमेय आहे, त्याला लपवलं आणि त्याच्या जागी ठीक आहे रेशमाचे बंध उपमानाला दाखवलं. मग अशा प्रकारचं वर्णन जेव्हा केलेलं असते तेव्हा अपनहोती अलंकार होतो. ओके, यस.